बघा मंडळी, आज आपण मुंबई बिंजोरला बंदीच्या नंतर पहिल्यांदा असा दिवस बघितला की गाडा मालक सकाळी 7 वाजता मैदानात पोहोचले आणि त्याच्या मग कुठेतरी काम करत असतं आपली संघटनेचे अध्यक्ष सतीबाई माले असतील, नंदरा शेठ मुंगाजी, राविंद्रदादा पवार, विजय शेठ खानावकर, सर्व गाडा मालक किंवा सर्व अधिकारी यांच्या माध्यमातून आजचा पहिला मैदान झाला जो 7 वाजता सुरू झाला. आणि भाई आहेत, भाईशा बोलूया. भाई, सर्व गाडा मालक उपस्थित राहिले, तुम्ही स्वतःहून उपस्थित राहिले, काय बोला? बघा, ही संघटना सर्वांची सर्वांकरता आहे, गोरगरिबांची आहे आणि सर्व बैलगाडा मालकांची आहे. कोणी एकाची नाही. संघटनेचे नियम सर्वांनी पाळलेच पाहिजेत. इथे कोणी मोठा नाही छोटा नाही. आम्ही ती बैलं पण सकाळी 7 वाजता आली आहे. आता 4 शर्ती जमल्यात. 2 शर्ती आमच्या झाल्यात. एक जिंकलो आहे, एक हारलो आहे, दुसरी आता पळायला गेली, त्याच्यानंतर चौथी करणार आहे. एवढं ऊन पडतं त्यामुळे बैलांना पण खूप त्रास होतो आहे, माणसांना पण त्रास होतो आहे, सुट्टी मेकरला त्रास होतोय, हुशार मुलांना त्रास होतोय, प्रेक्षकांना मित्रांना बैलांना पण त्रास होतोय. त्यामुळे आम्ही सर्व संघटनेची लोक एक ग्रुपवर बोललो. सर्वांनी एक धाडसी निर्णय घेतला का कोरोनाच्या काळामध्ये आणि बंदीच्या काळामध्ये आपण सकाळी 6-7 वाजता शर्ती करायचो आणि 3 फेऱ्यांची 2 मैदानं झाली आपल्याकडे. तिथे पण सकाळी 7ला 8ला जायचो. मग इथे का जाऊ शकत नाही म्हणून पाठीमागे जेव्हा शर्ती लेट होतात तेव्हा पाठीमागून सुटताना खूप गर्दी होते. 7-8 वाजले शर्ती सुटत नाही. परत आमच्यावर तक्रार येतात का यांनी गाडीमध्ये घातली, त्यांनी गाडीमध्ये, हा छोटा हा मोठा VIP विषय होता. आता काय नाही, 12:30 वाजता नावनोंदणी बंद केलेली आहे आणि मला तर 2-3 वाजता शर्ती सर्व संपून जातील आणि सगळे बैलगाडा घरी जातील. आणि काय होतं याच्यामुळे असं होतं की संघटना कुठेतरी टिकून राहण्यासाठी आणि खंबीर निर्णय घेण्यासाठी सर्वांचा याच्यात मोलाचा वाटा आहे. आणि सर्वांना विनंती करेन, सर्वांनी अशात लवकर या आणि याच्यामध्ये खिडकालीच्या मैदानावर त्यांचे खूप खूप आभार मानेल. आणि जेवढे बैलगाडा मला इथे आलेत ते खरोखर हे यांना बैलगाडी प्रेमी बोलतात. त्यांचं बैलांवर प्रेम आहे ना, ते आज या मैदानामध्ये आलेले आहेत. तर कसं होतं, लेट 2-3 वाजता बैल मैदान आणायची, 4-5ला शर्यत जमवायची ना, परत लेट जाऊन बोंबा मारायच्या, हे चुकीचं काम आहे. संघटनेचं सर्व नियम सर्वांनी पाळले पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला, मगाशी सांगितलं एका यूट्यूबरला मी, स्वर्गीय जगन्नाथ फडके साहेब असतील, पंडित फडके असतील, मोहन शेठ राऊत असतील, मनोज शेठ खानावकर असतील, बनोजे तात्या असतील, SK पाटील असतील, मिलिंद शेठचे वडील असतील, अशा अनेक लोकांनी सर्वांची नावं घेत नाही. ही परंपरा चालू ठेवली. यांची पुढची पिढी आम्ही आहे. त्यामुळे कुठेतरी सर्व जुन्या लोकांच्या आशीर्वादाने संघटना आम्ही चालवलेली आहे. आणि आता काय झाली, मुलांनी क्रिकेट सोडल्याने बैलांच्या मागे लागले. आणि काय होतं, एवढा उन्हाचा प्रमाणे 4-5 बैलं पण दगावली आपली. त्यामुळे सर्वांना आम्ही विनंती केली, सर्वांनी ठरवलं आम्ही का आपल्याला लवकर शर्ती करून लवकर घरी जायचं आणि बैलांना आपला आराम द्यायचा आहे. सर्वांना विनंती करा, असेच लवकर येत जा. पहिलाच मैदान आहे. मला वाटतं 100+ गाड्या झालेल्या आहेत, भरपूर गाड्या आलेल्या आहेत. आणि जेव्हा पुढच्या वेळेला येतील तर आणखी लोक येतील. आज जे रिटर्न जातील त्यांना सबक बसेल का लवकर आल्यानंतर आपल्या शर्ती लवकर होतील. त्यामुळे पुढची लोक लवकर येतील. त्यामुळे जेवढे आले तेवढे खूप धन्यवाद. बरोबर. आता अजून एक प्रश्न घेईन मी. खूप चांगला उपक्रम राबवला आहे. अजून आपल्या जे संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून अजून काही काही नवीन असं उपक्रम आम्ही एकच करणार आहे, जेवढे संघटनेचे पैसे आहेत तेवढे जमा करणार आहे आणि एक छोटीशी मीटिंग लावून तालुका वाईज सर्वांची 2 ॲम्ब्युलन्स, एक रायगड जिल्ह्यासाठी, एक ठाणे जिल्ह्यासाठी बैलांची ॲम्ब्युलन्स. आणि आम्हाला कितनजी कतुरे साहेब यांनी भाषणात सांगितलं होतं, तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, मी तुम्हाला हॉस्पिटलसाठी निधी देतो. त्यामुळे रायगडचे आमदार खासदार असतील त्यांनाही विनंती करू आणि ठाणे जिल्ह्यातले जे आमदार खासदार असतील मंत्री त्यांनाही विनंती करू आणि कुठलाही पक्षीय भेदभाव न ठेवता आम्ही सर्व मिळून दोन्हीकडे हॉस्पिटल कशी लवकरात लवकर तयार होतील याचा प्रयत्न करू. त्यामुळे आपल्याला शिरवलला, मुंबईला जावं लागतं बैला ॲडमिट करायला, दुखायला, मोडला काय झालं तेवढे लांब जाता येणार नाही. आपल्या जवळच्या जवळ सर्व बैलांची सुविधा होईल. बरोबर. आता भाई, तुम्ही सर्व गाडा मला इथं आले त्यांचं कौतुक केलं, पण आज बऱ्याचशाच बाईट मी घेतल्या. कुठेतरी आम्ही 12 वाजता गुलाल घेऊन रिटर्न जातो. बघा, त्यांनी तुमचं सर्वांचं कौतुक केलं, काय बोला? हे बघा, कौतुक करण्याची गोष्ट नाही आहे. ही संघटना सर्वांची आहे. जेवढे कोणी पदावर लोक असतील ती काही पदावर कायम राहणारी लोक नाही आहेत. कारण कसं निसर्गाचा बदल होतो. आमच्यानंतर दुसरी पिढी येणार आहे, त्यांना एक चांगला धडा जाईल. का बघा, आमची जे पहिलीची लोकं होती त्यांनी सुरुवात केली आणि आता ते अंमलात आणली. जशी मी सर्वांची नावं घेतली, पंडित शेठ वगैरे यांची सर्वांची, त्यांनी आम्हाला एक वलन लावून दिलं. त्या वलनावर चालतोय आम्ही. याच्यामध्ये असं कोणाचा आभार म्हणजे गरजच नाही. कारण काय, सगळे घरातली मंडळी आहे आणि एक आहे. आपण ठाणे, रायगड, पालघर ही संघटना मजबूत आहे, भावांची आणि वाघांची. बस, धन्यवाद. चला, धन्यवाद.